पाहतोय आज पंतप्रधान मोदींसोबत या 6 खासदारांची बैठक पार पडली आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेलेत आणि देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होते। या भेटीमध्ये महाराष्ट्रातील राजकीय स्थिती, मतदारसंघांमधील विकास कामे, संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण पाहतोय आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधानांची भेट घेणार आहेत आणि या भेटीमध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे, पहिला म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जी शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू आहे ती, आणि दुसरी मतदारसंघ नाही मंत्रिमंडळ विस्तार, या दोन गोष्टींसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। निश्चितच जसं तू म्हणाली तसं दोन मोठी घडामोडी आहेत। एक म्हणजे सुप्रीम कोर्टातली सुनावणी आणि दुसरं म्हणजे केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा राज्याचं मंत्रिमंडळ विस्तार असेल, या दोन महत्त्वाच्या घडामोडींवरती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत निश्चितपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट होऊ शकते। कारण जर आपण पाहायला गेलो तर जे लोकसभेचे जे खासदारांची संख्या वाढवण्यामध्ये कुठेतरी ऑपरेशन टायगर जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा खूप मोठा वाटा होता आणि त्यामुळे कुठेतरी जे केंद्रातलं जे मंत्रिमंडळ जे विस्तार असेल त्यामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना स्थान द्यावं किंवा शिवसेनेच्या मंत्र्यांची देखील त्यामध्ये दखल घ्यावी अशी देखील चर्चा या चर्चेमध्ये होऊ शकते। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जी काय सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे, ज्या अर्थी कपिल सिब्बल यांनी महत्त्वाचे काही तांत्रिक मुद्दे अधोरेखित करत युक्तिवाद स्ट्रॉंग युक्तिवाद केलेला आहे, त्यामुळे कुठेतरी अशी देखील चर्चा रंगली होती की कुठेतरी ठाकरे गटाच्या बाजूने हा निकाल लागतोय का किंवा या सगळ्या युक्तिवादानंतर, कारण आता शिंदे गटाचा देखील युक्तिवाद अजून प्रलंबित आहे, तो देखील आता युक्तिवाद काही दिवसांमध्ये सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी या दोन्ही घडामोडींसाठी या संदर्भात नेमकी काय चर्चा होणार आणि यावर काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद सूरज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।